19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, शांत सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता, परमानंद होय चित्ता. ओळखुये सत्यासत्यता, परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा बहुपंथ. ज्याशी वाणी ती बोली, सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामीचरित्रा. अत्यादरी श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चयी. प्रसिद्ध आळंदीच क्षेत्री, नावीन ऋषी सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्री पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐशी इच्छा बहुत दिन. नाना स्थानी फिरून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखील अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी वैसले. एक सूर्यमंडळ वेलू किती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू बक्षिता ती, मौन धरती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घाली ती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून, शिष्य सांगती गुह्य ज्ञान. एक करती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थचे. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्या दरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनाशी, येथे कळले समर्थांशी. जाणिले त्यांच्या सद्गताशी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र वेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता ते तिची, संमती लागली त्यांची. स्मृतीनं राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळजन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरवली तत्काळ, नृसिंह सरस्वती धावली. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले जलकरी. सद्गतीत झाली अंतरी, हर्षपोटी न समावी. उठवणी या करती स्तुती, धन्य धन्य ही येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाची. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करावयास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असून नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करते, सिद्धी प्रसन्न तयाना जयाला. बहुत धर्मकर्मे केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पाकली. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुणे या. पाहुणे नृसिंह सरस्वतीची, समर्थ बोलले त्या समयाशी. लोके धन्यता पावलाशी, वारियो सीता पावनी. तेशी द्यावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावशी जनी. मग सहजची सूर भुवनी, अंतिजाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, येथे तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न, वाढविले आपले महिमान. तेची वारयोशी ते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून, सिद्धी दिल्ली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांचे हे ज्ञानसाचार, समर्थ कृपेने झाले. ऐसे सदिच्च अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मणथोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य, पोहणी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता, इष्टित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनात ते पातला. करी नग्न तलवार, घेऊन यायला श्रीसमोर. घालून साष्टांग नमस्कार, मना माझे प्रार्थित. स्वकार्य चिंतनी अंतरी, खड्ग धरिले श्रींच्या करी. मनी मजवरी कृपा करी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मगोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तळवडाची झाडावरी, तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहुनी, खिन्न झाला अंतकरणी. समर्थाते आपली करणी, नावडी सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्याचे
यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहसी अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण झाले, संसारी मन विटले, प्रपंचात ते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषेधिनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाली मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहुणी या विपरीत परी, श्री चरण धरले जडकरी, उभा राहिला काळोरी, नवलपरी जाहले. देनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्याशी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोचे नवल वर्तले, तत्काल वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करते, धन्यता थोर वर्णिताती, बैला प्रति दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ, हे स्वामी चरित्रसारामृत, चरित्रसार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, द्याती जाते निगमागम, सूर नर वर्णिताती गुण, अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचारे, जो या जनी भक्ता सन्मार्ग दाखवणी, भवसागरी तारीत. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर, प्रकट झाले धरणीवर, जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निषेधिनी, करोनी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मनी, हेची वसो सदैव. इथे श्री स्वामी चरित्रसारामृत, नाना प्राकृत कथासंमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया, लीलावेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्मा सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता बागे सहस्त्रवदन, निगमागमासही जाण, नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र, तुझं समकवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प, गुणानुवादका न गावे. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला, जना दाविल्यानंत लिला, उद्धरिले कैक पाप्यांना. अद्भुत चरित्र स्वामींचे. तो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एकदर्शनाशी, समर्थांच्या पातला. करोनी या श्रींची स्तुती, माता ठेवीला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, अश्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईची. गृहस्थ आज्ञा करून म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जीव घातले तयाचे. फकीर तृप्त होऊनी जाते, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिते, गृहस्था ते सत्वर. शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, शाशंक झाले ते दवा. मने यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट ही. मला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणते हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सम्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी. त्याशी देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी वैसला. त्याशी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काल मुंबईस आला, उगाच भटकू लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायशी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000 आमच्या दिल्या, मोठा आनंद सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्यलाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी बंधू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज, कोणी दाता रूपवर,
कान दान कराय भांडार मोकळी करी परिशक्तीनुसार याचक नेते बांधवणे. क्षत्रसन्नाचे ढीग पडले, क्षुधित जन तेथे आले, त्यांनी त्यातून बक्षिले. क्षुधाशांत होईतो. स्वामीचरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमादरे माळ करून श्रोतयांची कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरण पूजी, शंखस्तोत्र गातसे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. 20वा. श्री गणेशाय नमः. वर्णिली सुंदर देवमंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेविल्यावरी सारे. पूर्ण झाले म्हणती त्या स्वामीचरित्र सारामृत, झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवतारता. ऐशी मना माझी येता, दह जडदेह त्यागून तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज, येशके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षडचक्राते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघोनी पूर्ण. हृदयामधून तेदवा, जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नानापरी. तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालसीत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्तपावन ज्ञातीत, उपनाम माझे थोरात. बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बालपण गेले, आता कोपरली सेने केली. उपशिक्षक पद मिळाली, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम त्यांचे शंकर शेठ. त्याशी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजले चित्ते, स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले, अल्पमतेने अत्यल्प. शब्दसोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा. आबालवृद्ध समजे असा, लघुग्रंथ रचला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध अर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण, हेचे कथन केलेशे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. गोवरे प्रख्यात झाले, हे कथन तिथे अध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथेचा महिमा वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चयी. स्वामींचा करावयाच्या आले 2 संन्यासी कल, त्याची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींशी, पाठविले कारभार्यांशी. 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार. त्याशी दाविला चमत्कार, त्याचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ, होता ब्रह्मरंध्र ग्रस्त. त्याशी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चोनीय द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, हे वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत, श्रोते होते सत्यचे. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास 12वा. त्या माझी निरोपीला भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्त. तो कैचा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले, हरिभाऊ मराठी गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित. वृत्त त्यांचे वर्णिले, स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्याशी लागला भजनचंदू, तो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे, वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांशरूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्याशी आले भाग्यपूर्ण, त्याचे केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजनाने कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता.
वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदलाहावर जो भावे वाचेल हे चरित्र, त्याची आयुरायोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होई. त्याची वाढ व विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सार गवसो, श्रेष्ठ भक्तश्रेष्ठा लागोनी. ज्या कारणी ग्रंथ रचिला, जेही प्रसिद्धीसा निला, त्याची रक्षा वेदयाळा कृपागणा समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद, कृपाळू तो सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी, आता हेची विनवणी, ग्रंथ रक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती, मी केवळ हे नमती, कवित्व करू नेण्याची. परी माझी ही हर्षोत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उभग्न मानावा चतुरे, स्वामी चरित्र मनोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारक आनंदकंदा, अनामातीता अभेदा. हरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना, विधिदाता कमलवदना, हृदय कमली वसावे. मत्स्यकूर्म वराह जान, ऋषी आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाळ, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.